आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल लर्न आय टी मध्ये. आज आपला जे क्लास आहे टर्नर फर्स्ट इयर थेरी एमसीक्यू मधला क्लास नंबर 4 आहे, ज्यात आपण इंग्लिश टू मराठीमध्ये एमसीक्यू सॉल्व करून देणार आहे. जर आपल्याला पीडीएफची गरज असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक दिलेला आहे, त्यात जॉईन होऊन मेसेज करायचा, पीडीएफ भेटून जातील प्रत्येक सब्जेक्टचे. स्टार्ट करू. आजचा जर आपला क्लास आहे टर्नर फर्स्ट इयर थेरी एमसीक्यू क्लास नंबर 4. तर याच्या आधी आपण 30 प्रश्नापर्यंत सॉल्व करून दिला होता, म्हणजे मॉड्यूल वाईज आपण प्रश्न सॉल्व करून देत आहे. 31 नंबरचा जो प्रश्न आहे, व्हॉट इज द ॲक्युरेसी ऑफ इंडिपेंडेंट फोरजा चक इन द मेट्रिक सिस्टम. फोरजा म्हणजे इंडिपेंडेंट फोरजा चकची मेट्रिक सिस्टम मध्ये ॲक्युरेसी किती असते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 0.001 मिलीमीटर, दुसरा ऑप्शन आहे 0.002 मिलीमीटर, तिसरा ऑप्शन आहे 0.01 मिलीमीटर आणि चौथा ऑप्शन आहे 0.02 मिलीमीटर. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, जे इंडिपेंडेंट फोरजा चक असते त्या इंडिपेंडेंट फोरजा चकचे मेट्रिक सिस्टम मध्ये ॲक्युरेसी किती असतात हेच प्रश्नामध्ये विचारलेला होता. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 0.02 मिलीमीटर. आता हे कोणता ॲक्युरेसी विचारलेला या प्रश्नामध्ये, जसं इंडिपेंडेंट फोरजा चक आहे, जे आपण जॉबला पकडतो किंवा त्याची जे जसं आपण जॉबला ट्रू केल्यानंतर जे जर आपण हालत असेल जॉब, त्या ॲक्युरेसी बद्दल या प्रश्नामध्ये विचारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज फोरजा चक. 4 जबड्याचा चक कोणता आहे याच्यामध्ये, जसं या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. खालीलपैकी 4 फोरजा चक कोणता आहे हे विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले, यापैकी आपल्याला ओळखायची आहे की फोरजा चक कोणता आहे. जसं आता जे फोरजा चक आहे त्याचं दुसऱ्या नावाने या ठिकाणी ऑप्शन मध्ये दिलेलं आहे, तर आपल्याला ओळखायची आहे. तर पहिला ऑप्शन काय आहे, सेल्फ सेंटरिंग चक, दुसरा ऑप्शन आहे इंडिपेंडेंट चक, तिसरा सेल्फ अलाइनिंग चक आणि चौथा ऑप्शन आहे कॉलेट चक. तर जे असा प्रश्नामध्ये काय विचारलेला होता, खालीलपैकी फोरजा चक कोणता आहे. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी इंडिपेंडेंट चक. सेल्फ अलाइनिंग चक म्हणजे जे आपला त्रिजा चक त्याला सेल्फ अलाइनिंग चक म्हटलं जाते, सेल्फ सेंटरिंग चक पण त्यालाच म्हटलं जाते त्रिजा चकला, आणि कॉलेट चक तर वेगळा असते. तर फोरजा चकचं दुसरं नाव काय, इंडिपेंडेंट चक, आणि त्याला अजून एक नाव आहे डॉग चक पण म्हटलं जाते फोरजा चकला. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज अ त्रिजा चक. खालीलपैकी त्रिजा चक कोणता आहे हेच आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फोरजा चक, दुसरा मॅग्नेटिक चक, तिसरा कॉम्बिनेशन चक आणि चौथा ऑप्शन आहे सेल्फ सेंटरिंग चक. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, खालीलपैकी त्रिजा चक कोणता आहे. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी सेल्फ सेंटरिंग चक. नेक्स्ट क्वेश्चन, विच जॉब त्रिजा चक इज यूज टू होल्ड अ हॉलो जॉब. म्हणजे खोकले काम पकडण्यासाठी, खोकले जॉब पकडण्यासाठी 3 जबड्याच्या चक मधील कोणता जबडा वापरला जातो. जसा आपल्याला प्रत्येकाला माहित आहे, जसं जे लेथ मशीनचे चक असतात त्याच्यावर जे जॉ लागलेले असतात ते रिव्हर्सिबल जॉ असतात. तर त्याच प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, जसं समजा खोकले जॉब म्हणजे पाईप कसे असतात, अंदरून पोकळ असते, तर पोकळ जॉबला पकडण्यासाठी त्रिजा चक मधील कोणता जॉचा वापर केला जातो हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे मुव्हेबल जॉ, दुसरा फिक्स जॉ, तिसरा एक्सटर्नल जॉ आणि चौथा ऑप्शन आहे इंटरनल जॉ. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता, पोकळ जॉ पकडण्यासाठी त्रिजॉ चक मधील कोणत्या जॉचा वापर केला जाते. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी इंटरनल जॉ. इंटरनल आणि एक्सटर्नल जॉ असा 2 प्रकार टेक्निकल मध्ये म्हटलं जाते. तर आपल्याला जर पोकळ जॉ पकडायचा असेल तर इंटरनल जॉचा वापर केला जाते. नेक्स्ट क्वेश्चन, विच मटेरियल इज यूज टू मेक द बॉडी ऑफ त्रिजा चक. त्रिजा चकच्या जे बॉडी असतात त्या बॉडीला बनवण्यासाठी कोणत्या मटेरियलचा वापर केला जाते. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे कास्ट आयरन, दुसरा ऑप्शन आहे कास्ट स्टील, तिसरा ऑप्शन आहे अलाय स्टील आणि चौथा ऑप्शन आहे हार्डन्ड स्टील. तर प्रश्नामध्ये दिलेला आहे त्रिजा चकच्या बॉडी बनवण्यासाठी कोणते मटेरियल वापरले जाते. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कास्ट स्टील. नेक्स्ट क्वेश्चन, विच मटेरियल इज यूज टू मेक द बॅक प्लेट ऑफ त्रिजा चक. आता त्रिजा चकच्या बॅक प्लेट बनवण्यासाठी कोणते मटेरियल वापरले जाते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. बॅक प्लेट म्हणजे काय असते, जसं आपला लेथ मशीनच्या स्पिंडल असतात, स्पिंडलवर जे भाग बसते त्याला त्या स्पिंडलच्या पोकळवाला भाग आणि बॅक प्लेट असतात, आणि त्या बॅक प्लेटला चक अटॅच असते नट बोल्टच्या सहाय्याने, त्याला काय म्हटलं जाते बॅक प्लेट.
तर बॅक प्लेट बनवण्यासाठी कोणता मटेरियल वापरला जाते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर पहिला ऑप्शन आहे कास्ट स्टील, दुसरा ऑप्शन आहे कास्ट आयरन, तिसरा ऑप्शन आहे अलाय स्टील, चौथा ऑप्शन आहे रॉट आयरन. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, त्रिज्या चकच्या बॅक प्लेट बनवण्यासाठी कोणत्या मटेरियलचा वापर केला जाते. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कास्ट आयरन. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स इन अ त्रिज्या चक. आता एक डायग्राम दाखवलेला ज्याच्यामध्ये आपल्याला आपण पाहू शकतो त्रिज्या चकचा डायग्राम आहे आणि या त्रिज्या चकच्या डायग्राम मध्ये ज्या एकच्या स्वरूपाने ज्या पार्ट आपल्याला दाखवलेला आहे तर या पार्टच्या नाव काय हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे जॉ, दुसरा ऑप्शन आहे बॅक प्लेट, तिसरा ऑप्शन आहे पिनियन आणि चौथा ऑप्शन आहे क्राउन व्हील. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे दाखवलेल्या डायग्राम मध्ये त्रिज्या चकचा डायग्राम आहे, यात जे एकच्या स्वरूपाने ज्या पार्ट आपल्याला दाखवलेला आहे या पार्टच्या नाव काय. तर याच्यासाठी याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी क्राउन व्हील. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मटेरियल ऑफ द जॉ ऑफ अ त्रिज्या चक. त्रिज्या चकच्या जॉचा मटेरियल कोणता असतात हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे कास्ट आयरन, दुसरा अलाय स्टील, तिसरा हाय कार्बन स्टील, चौथा मीडियम कार्बन स्टील. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे त्रिज्या चकचे जॉ कोणत्या मटेरियल पासून बनलेले असतात. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी हाय कार्बन स्टील. नेक्स्ट क्वेश्चन, विच मटेरियल इज यूज टू मॅन्युफॅक्चर द क्राउन व्हील ऑफ त्रिज्या चक. आता जसा याच्या आधीचा जे डायग्राम वाला प्रश्न होता त्याच्यामध्ये क्राउन व्हील दाखवलेला होता, तर या प्रश्नामध्ये तेच विचारलेलं आहे क्राउन व्हील जे असते त्याला बनवण्यासाठी कोणता मटेरियल वापरला जाते. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे अलाय स्टील, दुसरा ऑप्शन आहे कास्ट आयरन, तिसरा ऑप्शन आहे हाय कार्बन स्टील, चौथा ऑप्शन आहे क्रोम व्हॅनेडियम स्टील. तर प्रश्नामध्ये विचारलेला होता त्रिज्या चकच्या क्राउन व्हील बनवण्यासाठी कोणता मटेरियल वापरला जाते. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए अलाय स्टील. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द अँगल बिटवीन द ॲडजस्टेबल जॉ ऑफ अ त्रिज्या चक. आता जसं त्रिज्या चक आहे, त्रिज्या चकमध्ये किती जॉ असतात, 3 जॉ असते. तर तिन्ही जॉ एकमेकाच्या किती डिग्रीमध्ये असतात हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 90 डिग्री, दुसरा ऑप्शन आहे 118 डिग्री, तिसरा ऑप्शन आहे 119 डिग्री आणि चौथा ऑप्शन आहे 120 डिग्री. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे त्रिज्या चकचे जे तिन्ही जॉ असतात ते एकमेकाच्या किती डिग्रीमध्ये लागलेले असतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 120 डिग्रीमध्ये बनलेले म्हणजे फिट केलेले असतात. टोटल मिळून किती असते, सर्कल बनलेला असतो चकच्या डायमीटरमध्ये आणि त्या चकच्या कोणताही सर्कल किती डिग्रीचे असते 360 डिग्री. तर 120 गुणिले 3 जर आपण केलं तर टोटल किती डिग्री बनते 360 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन, which part of a screw rod of a forja chuck allow the screw to rotate but prevent forward motion. प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे अगदी समजून घ्यायचा. फोर्जा चकच्या स्क्रू रॉडचा कोणता भाग स्क्रू फिरवण्यास परवानगी देतो पण पुढे सरकू देत नाही. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे पिनियन, दुसरा ऑप्शन आहे फिंगर पिन, तिसरा ऑप्शन आहे टेपर पिन, चौथा ऑप्शन आहे लोकेटिंग पिन. तर जसं प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे फोर्जा चकच्या स्क्रू रॉडचा कोणता भाग स्क्रू फिरवण्यास परवानगी देतो पण पुढे सरकू देत नाही. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी फिंगर पिन. आता जसं जे चक असतात त्या चकमध्ये पिनियन असतात, त्या पिनियनला आपण जेव्हा फिरवतो तर पिनियन फक्त गोलाकारमध्ये फिरते पण ते पिनियन बाहेर येते किंवा अंदर जाते का तसा होत नाही आहे, फक्त ते जॉ खालीवर होते. म्हणून त्या जे पिनियन असतात त्या पिनियनला लॉक करून ठेवण्याचं काम कोण करते, फिंगर पिन. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द टाइप्स ऑफ लेथ बेड. आता डायग्राम मध्ये लेथ बेडचा डायग्राम दाखवलेला आहे, तर हा कोणता टाइपचा लेथ बेड आहे हेच आपल्याला ओळखायची आहे. खालच्या बाजूला जे आपल्याला या हॅचिंग लाईन मध्ये दिसत आहे आपल्याला हेच लेथ बेडचा डायग्राम आहे, बाकी तर हे आपलं कॅरेज लागलेला आहे. तर आपल्याला ओळखायची आहे या हॅचिंग लाईन पाहून का हा कोणता टाइपचा बेड आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे व्ही बेड, दुसरा गॅप बेड, तिसरा ऑप्शन आहे फ्लॅट बेड वे आणि चौथा ऑप्शन आहे कॉम्बिनेशन बेड. जसा प्रश्नामध्ये काय विचारलेला होता डायग्राम मध्ये दाखवलेला बेड कोणता टाइपचा आहे. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी कॉम्बिनेशन बेड. कॉम्बिनेशन बेड कशी ओळखायची, जसं आपण या ठिकाणी व्ही आकार पाहून राहिलो आणि त्याला लागूनच कोणता आकार आहे फ्लॅट आकार आहे,
तर व्ही आणि फ्लॅट दोघांचा कंबाईन असल्यामुळे याला काय म्हटलं जाते, कॉम्बिनेशन बेड. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट ऑफ अ कंपाऊंड रेस्ट मार्क एक्स. आता या डायग्राम मध्ये कंपाऊंड रेस्टचा एक डिसेंबल डायग्राम दाखवलेला आहे. तर या डिसेंबल डायग्राम मध्ये जसा या एक्स स्वरूपाने ज्या पार्ट आपल्याला दाखवलेला आहे, तर या पार्टचा नाव काय हेच आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे जीब, दुसरा ऑप्शन आहे टॉप स्लाइड, तिसरा ऑप्शन आहे क्रॉस स्लाइड आणि चौथा ऑप्शन आहे सुबेल बेस. हा वाला प्रश्न पण रिपीटेड प्रश्न आहे, खूपदा विचारलेला आहे. तर या प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, दाखवलेला जे कंपाऊंड स्लाइडचा जे डिसेंबल डायग्राम आहे, या डिसेंबल डायग्राम मध्ये एक्सच्या स्वरूपाने दाखवलेल्या पार्टचे नाव काय आहे. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, सुबेल बेस. सुबेल बेस म्हणजे कोणता पार्ट असतात, जसं आपण टेपर टर्निंग करत असताना जे डिग्रीची मार्किंग बघतो आपण, तर डिग्रीची मार्किंग ज्या पार्ट्सवर असतात त्याच पार्टला काय म्हटलं जाते, सुबेल बेस. तर हा तोच पार्ट आहे ज्याच्यावर डिग्रीची मार्किंग असतात. नेक्स्ट क्वेश्चन, बेस पार्ट ऑफ द लेथ इज अ एच शेप कास्ट आयरन पीस ऑन अ बेड वेज. लेथ बेडच्या मार्गावर असलेला एच आकाराचा ढलव लोखंडाचा भाग कोणता आहे. जसा डायरेक्टली शॉर्टकटमध्ये या प्रश्नात जर आपण म्हटलं तर लेथ बेडवरचा कोणता भाग असा आहे जे कॅपिटल एच आकाराचा असतो, त्याला कोणता नाव आहे, हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे सॅडल, दुसरा ऑप्शन आहे टॉप स्लाइड, तिसरा ऑप्शन आहे टेलस्टॉक, चौथा ऑप्शन आहे क्रॉस स्लाइड. जसा प्रश्नामध्ये विचारलेला होता, लेथ मशीनवरचा कोणता भाग असा आहे जो कॅपिटल एच आकाराचा असतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, सॅडल. सॅडल जे असते आपला बेडवर स्लाइड होत असतात आणि सॅडलचा आकार एकदम सेम कॅपिटल एच आकाराचा असतो. नेक्स्ट क्वेश्चन, विच पार्ट ऑफ अ कॅरेज इज यूज्ड ओनली अ मॅन्युअल ऑपरेशन. कॅरेजचा कोणता भाग केवळ मॅन्युअल ऑपरेशनसाठी वापरला जातो, म्हणजे कोणत्या भागाला आपण ऑटोमॅटिक फीड देऊ नाही शकत, हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ॲप्रॉन, दुसरा ऑप्शन आहे सॅडल, तिसरा ऑप्शन आहे टॉप स्लाइड आणि चौथा ऑप्शन आहे क्रॉस स्लाइड. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, कॅरेजचा कोणता भागाला आपण ऑटोमॅटिक फीड देऊ नाही शकत, मॅन्युअल फीड फक्त मॅन्युअल फीड देऊनच ऑपरेशन केला जातो. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, टॉप स्लाइड. जसं आपण कॅरेजवर कोणता भाग असते, कॅरेज असतात, त्याच्यानंतर क्रॉस स्लाइड असते आणि वरती टॉप स्लाइड, ज्याला कंपाऊंड स्लाइड म्हणतो आपण. तर कंपाऊंड स्लाइडला फक्त आपल्याला ऑटो फीड देता नाही येत, बाकी क्रॉस स्लाइडला पण आपल्याला ऑटो फीड देता येते आणि कॅरेजला सुद्धा ऑटो फीड आपल्याला देता येतो. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स. आता या जे डायग्राम आहे लेथ मशीनच्या कॅरेजचा डायग्राम आहे आणि या कॅरेजच्या डायग्राम मध्ये आपल्याला एक्सच्या स्वरूपाने ज्या पार्ट आपल्याला दाखवला आहे, या पार्टचा नाव आपल्याला ओळखायचं आहे. इथं बघू शकता एक्सच्या स्वरूपाने हाच पार्ट आपल्याला दाखवलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ॲप्रॉन, दुसरा ऑप्शन आहे सॅडल, तिसरा ऑप्शन आहे टॉप स्लाइड आणि चौथा ऑप्शन आहे क्रॉस स्लाइड. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, दाखवलेल्या डायग्राम मध्ये जे एक्सच्या स्वरूपाने ज्या पार्ट दाखवलेला आहे पार्टच्या नाव काय. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, ॲप्रॉन मेकॅनिझम. नेक्स्ट क्वेश्चन, विच पार्ट ऑफ द लेथ स्लाइड ओव्हर द बेड वेज बिटवीन हेडस्टॉक अँड टेलेस्टॉक. हेडस्टॉक आणि टेलेस्टॉक दरम्यान लेथ बेडवर कोणता भाग सरकतो, म्हणजे हेडस्टॉक आणि टेलेस्टॉकच्या मधात कोणता भाग स्लाइड करतो, हाच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे लीड स्क्रू, दुसरा ऑप्शन आहे फीड रॉड, तिसरा ऑप्शन आहे कॅरेज आणि चौथा ऑप्शन आहे स्पिंडल. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, हेडस्टॉक आणि टेलेस्टॉकच्या मधात लेथ बेडवर कोणता भाग स्लाइड करतात, हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, कॅरेज. हेडस्टॉक आणि टेलेस्टॉकच्या मधात जे बेडवर स्लाइड करते तर त्या पार्ट्सला काय म्हटलं जाते, कॅरेज. कॅरेजच्या वरती बाकी क्रॉस स्लाइड, कंपाऊंड रेस्ट, टूल पोस्ट वगैरे असतात, तर कॅरेज सोबतच बाकी ते पूर्ण पार्ट स्लाइड करत असते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट ऑफ टेलेस्टॉक मार्क एक्स. आता या डायग्राम मध्ये एक टेलेस्टॉकचा डायग्राम दाखवलेला आहे आणि या टेलेस्टॉकच्या डायग्राम मध्ये दाखवलेला एक्सच्या स्वरूपाने जो पार्ट आहे, या पार्टचा नाव आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे बेस, दुसरा क्लॅम्पिंग युनिट, तिसरा सेट ओव्हर स्क्रू, तिसरा ऑप्शन आहे स्पिंडल, लॉकिंग लिव्हर. तर प्रश्नामध्ये हेच विचारलेला होता, टेलेस्टॉकचा एक डायग्राम दाखवलेला आहे
आणि या डायग्राममध्ये एक्सच्या स्वरूपाने एक पार्ट्स आपल्याला दाखवलेला आहे. तर या पार्टचं नाव काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, सेटवर स्क्रू. सेटवर स्क्रू कोणाला म्हटलं जाते? जेव्हा आपण लेथ मशीनचं अलाइनमेंट सेट करत असतो, जर अलाइनमेंट प्रॉपर नसेल तर लेथ मशीन टेलिस्टॉकच्या बॉडीला दोन्ही बाजूला 2 स्क्रू असतात, त्याला काय म्हटलं जाते? सेटवर स्क्रू. नेक्स्ट क्वेश्चन, विच टाइप्स ऑफ टेपर इज provided at the hollow end of the telestalk barrel spindle? टेलिस्टॉक बॅरल स्पिंडलच्या टोकाला कोणता टाईपचा टेपर दिला जातो? जसा टेलिस्टॉक स्पिंडल असते त्याच्या आतमध्ये कोणता टाईपचा टेपर असते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे जर्नो टेपर, दुसरा ऑप्शन आहे मोर्स टेपर, तिसरा ऑप्शन आहे मेट्रिक टेपर आणि चौथा ऑप्शन आहे ब्राउन अँड शार्प टेपर. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता, टेलिस्टॉकच्या हॉलो स्पिंडलच्या टोकाला कोणता टेपर दिला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, मोर्स टेपर. नेक्स्ट क्वेश्चन, नेम ऑफ द लेथ ॲसेसरीज. आता या डायग्राम मध्ये आपल्याला एक लेथ ॲसेसरीजचा डायग्राम दाखवलेला आहे. तर या लेथ ॲसेसरीजचं नाव काय आहे हेच आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फिक्स स्टडी रेस्ट, दुसरा ट्रॅव्हलिंग स्टडी रेस्ट, तिसरा रोलर स्टडी रेस्ट, चौथा ऑप्शन आहे कॅट हेड. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? दाखवलेला डायग्राम हा एक लेथ ॲसेसरीजचा डायग्राम आहे. तर या ॲसेसरीज मध्ये जे साधन आपल्याला दाखवलं आहे या साधनाचं नाव काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, ट्रॅव्हलिंग स्टडी रेस्ट. जे आपला कॅरेजसोबत ट्रॅव्हल करतात म्हणजे जॉब टर्निंग करत असताना, तर त्याला काय म्हटलं जाते? ट्रॅव्हलिंग स्टडी रेस्ट. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द ॲसेसरीज. तर आपल्या डायग्राम मध्ये लेथ ॲसेसरीजचा डायग्राम दाखवलेला आहे. तर आपल्याला ओळखायची आहे याला काय म्हटलं जाते, या उपकरणाचं नाव काय? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फेस प्लेट, दुसरा ऑप्शन आहे त्रिज्या चक, तिसरा ऑप्शन आहे ड्रायव्हिंग प्लेट, चौथा ऑप्शन आहे मॅग्नेटिक चक. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता, ज्या लेथ ॲसेसरीजचा डायग्राम दाखवलेला आहे या उपकरणाचं नाव काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, मॅग्नेटिक चक. मॅग्नेटिक चकचा हा फ्रंट व्ह्यू आहे, याच्यावरूनच आपल्याला ओळखला जाते का हा मॅग्नेटिक चक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नेम ऑफ द लेथ ॲसेसरीज शो. आता या डायग्राम मध्ये आपल्याला एक लेथ ॲसेसरीजचा डायग्राम दाखवलेला आहे. तर हा कोणता लेथ ॲसेसरीज आहे हे आपल्याला ओळखायची आहे. या ॲसेसरीजचं नाव काय? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फिक्स स्टडी, दुसरा ट्रॅव्हलिंग स्टडी, तिसरा रोलर स्टडी आणि चौथा ऑप्शन आहे कॅट स्टडी. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, लेथ ॲसेसरीजचं जे डायग्राम दाखवलेला आहे तर या लेथ ॲसेसरीजचं नाव काय? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, फिक्स स्टडी रेस्ट. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी गियर आर असेंबल इन अ टम्बलर गियर मेकॅनिझम. टम्बलर गियर मेकॅनिझम मध्ये किती गियर असेंबल केले जाते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 2 गियर, दुसरा ऑप्शन आहे 3 गियर, तिसरा ऑप्शन आहे 4 गियर आणि चौथा ऑप्शन आहे 5 गियर. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, टम्बलर गियर मेकॅनिझम मध्ये किती गियर असेंबल केले जातात? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 3 गियर. नेक्स्ट क्वेश्चन, विच गियर ड्राइव्ह द फिक्स स्टड गियर इन लेथ. लेथ मध्ये फिक्स स्टड गियर कोण चालवतो? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फीड शाफ्ट, दुसरा ऑप्शन आहे टम्बलर गियर, तिसरा ऑप्शन आहे नॉर्टन गियर बॉक्स, चौथा ऑप्शन आहे ॲप्रॉन मेकॅनिझम. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, लेथ मध्ये फिक्स स्टड गियर कोण चालवतो? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, टम्बलर गियर. फिक्स स्टड गियर म्हणजे कोणता गियर असतात, ज्याला आपण आयडलर गियर म्हणतो त्यालाच स्टड गियर पण म्हटलं जाते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स. आता डायग्राम मध्ये आपल्याला एक गियर ट्रेनचा डायग्राम दाखवलेला आहे. याच्यामध्ये एक्सच्या स्वरूपाने दाखवलेला गियरचं नाव आपल्याला ओळखायची आहे. हा आपला एक गियर ट्रेनची डायग्राम आहे. एक्सच्या स्वरूपाने आपण पाहू शकतो हा गियर दाखवलेला आहे. तर याचं नाव काय आहे? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ड्रायव्हर गियर, दुसरा मेन स्पिंडल, तिसरा स्पिंडल गियर, चौथा ऑप्शन आहे टम्बलर गियर. तर प्रश्नामध्ये जे म्हटलेलं आहे, दाखवलेल्या डायग्राम मध्ये गियर एक्सच्या स्वरूपाने ज्या गियर आपल्याला दाखवलेला आहे तर या गियरचं नाव काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, स्पिंडल गियर. हा पहिलावाला काय असते, स्पिंडल गियर असते. त्याच्यानंतर टम्बलर गियरचा सेट असते. त्यानंतर सिंपल गियर ट्रेन असेल तर ड्रायव्हर असते, आयडलर आणि ड्रिव्हर.
नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पर्पज ऑफ द सेंटर शो इन अ फिगर. आता डायग्राम मध्ये का दाखवलेला आहे, एक सेंटर दाखवलेला आहे. तर या सेंटरचा म्हणजे उद्देश, वापरण्याचा उद्देश काय आहे, हाच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे टू ड्राईव्ह सॉफ्ट जॉब, म्हणजे सॉफ्ट जॉबला फिरवण्यासाठी. दुसरा ऑप्शन आहे सपोर्ट ए स्मॉल जॉब साईज, म्हणजे लहान आकाराच्या जॉबला सपोर्ट देण्यासाठी. तिसरा ऑप्शन आहे सपोर्ट विथ चॅम्पर, म्हणजे चॅम्पर सोबत सपोर्ट देण्यासाठी. आणि चौथा ऑप्शन आहे सपोर्ट वर्क वेअर सेंटर होल इन परमिटेड, म्हणजे असा जॉब ज्याच्यावर आपण सेंटर होल नाही करू शकत त्या जॉबला सपोर्ट देण्यासाठी. तर हा प्रश्नामध्ये विचारलेला. तर जसा प्रश्नामध्ये काय विचारलेला होता, दाखवलेल्या डायग्राम मध्ये जे लेस सेंटरचा डायग्राम आहे, हा सेंटरचा उद्देश काय असतो. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, सपोर्ट वर्क वेअर नो सेंटर होल इन परमिटेड, म्हणजे ज्या जॉबला आपल्याला सेंटर होल करण्याची परवानगी नाही आहे, तर त्या जॉबला जर आपल्याला सेंटर सपोर्ट द्यायची असल्यास तर या सेंटरचा उपयोग केला जातो, म्हणजे वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, वेअर इज द ड्रिव्हन पिन यूज. वेअर इज द ड्रायव्हर पिन यूज. ड्रायव्हर पिनचा वापर कुठं केला जातो, हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे ड्रायव्हिंग प्लेटमध्ये, दुसरा कॅच प्लेटमध्ये, तिसरा अँगल प्लेटमध्ये, चौथा फेस प्लेटमध्ये. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे ड्रायव्हर पिन कुठं वापरला जाते, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, ड्रायव्हिंग प्लेटमध्ये. जॉबला फिरवण्यासाठी जेव्हा आपण कॅरियरचा वापर केला जातो, तर कॅरियरला पकडून ठेवण्याचं काम कोण करते, ड्रायव्हर पिन, ड्रायव्हिंग प्लेट सोबत. नेक्स्ट क्वेश्चन, विच वन ऑफ द बिलो ॲसेसरी हॅज यू स्लॉट. खालीलपैकी कोणत्या ॲसेसरीजला यू स्लॉट कटलेला असते, हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फेस प्लेट, दुसरा ऑप्शन आहे अँगल प्लेट, तिसरा ऑप्शन आहे कॅच प्लेट, चौथा ऑप्शन आहे ड्रायव्हिंग प्लेट. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, खालीलपैकी कोणत्या ॲसेसरीजला यू स्लॉट कटलेला असते, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, कॅच प्लेट. नेक्स्ट क्वेश्चन, विच ॲसेसरी इज यूज्ड इन बिटवीन सेंटर वर्क. बिटवीन सेंटर वर्क मध्ये कोणता लेथ मशीनचा ॲसेसरीज वापरला जातो, हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फेस प्लेट, दुसरा ऑप्शन आहे कॅच प्लेट, तिसरा 3 जॉ चक, चौथा 4 जॉ चक. तर प्रश्नामध्ये काय विचारलेला आहे, सेंटर वर्क मध्ये कोणता सहाय्यक उपकरण वापरला जातो, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, कॅच प्लेट. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द बिलो इज अ वर्क होल्डिंग डिव्हाइस. खालीलपैकी कोणता उपकरण वर्क होल्डिंग डिव्हाइस म्हणून वापरला जातो, तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे कॅच प्लेट, दुसरा ऑप्शन आहे फेस प्लेट, तिसरा ऑप्शन आहे ड्रायव्हिंग प्लेट, चौथा ऑप्शन आहे 4 जॉ चक. तसं प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, खालीलपैकी कोणता उपकरण म्हणजे कोणता ॲसेसरीज जॉबला पकडण्यासाठी म्हणजे जॉबला होल्ड करण्यासाठी वापरला जातो, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, 4 जॉ चक. तर आजच्या क्लासमध्ये आपण टोटल 30 इम्पॉर्टंट क्वेश्चन सॉल्व्ह करून दिलेला आहे. टर्नर फर्स्ट इयर थेरी एमसीक्यू मधला चौथा क्लास होता आजचा आपला, ज्यात आपण 30 प्रश्न सॉल्व्ह करून दिलेला आहे. आणि जर पीडीएफची गरज असल्यास तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक दिलेला आहे, त्यात जॉईन होऊन मेसेज करायचा, पीडीएफ प्रोव्हाइड करून देईल. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा, आणि जर कोणी नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण नेक्स्ट क्लासमध्ये.